महाराष्ट्रातील बालमृत्यूंची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे। विविध सरकारी आरोग्य योजनांमध्ये कोट्यवधींचा खर्च आणि लसीकरण मोहिमा राबवूनही बालमृत्यूचं प्रमाण राज्यात कमी होत नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली। विशेष म्हणजे 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मृत्यू दरात 9.54% वाढ झाल्यानं ही चिंता आणखीन वाढली आहे। पाहूयात। महाराष्ट्रातील बालमृत्यूंची स्थिती अत्यंत चिंताजनक। 3 वर्षात तब्बल 14,526 बालमृत्यू। मुंबई पुण्यासह 7 जिल्ह्यांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलं। राज्य सरकारने विधानसभेत मांडली आकडेवारी। प्रगतिशील महाराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या सरकारवर नामुष्कीची वेळ आणणारी आकडेवारी समोर आली आहे। गेल्या 3 वर्षात राज्याच्या 7 महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये तब्बल 14,526 निरागस बालकांचा मृत्यू झालाय। हे विदारक सत्य आपल्याकडील आरोग्य व्यवस्थेची चिरफाड करणार आहे। मुंबई पुण्यासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये बालमृत्यूचा सर्वाधिक प्रमाण आहे। यात नवजात शिशुपासून ते 5 वर्षांखालील मुलांचा समावेश आहे। 2000 मुलं सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन श्रेणीत, 2666 मुलं मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन श्रेणीत, 0.23% अंडरवेट मुलं, 1.48% मॉडरेटली अंडरवेट मुलं। 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये 7,385 बालकांचा मृत्यू। ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची कमतरता असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट झालं असून याबाबतची प्रमुख कारणं पुढे आली आहेत। बालरोग तज्ज्ञांच्या मते 0 ते 1 वर्षे वयोगटातील नवजात शिशूंच्या मृत्यूचं प्रमुख कारण अकाली जन्म आणि कमी वजन, श्वसनाची समस्या, अस्वच्छ ठिकाणी प्रसूती, सेप्सिस, निमोनिया आणि मेनिंजायटिस सारखं इन्फेक्शन। 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये न्यूमोनिया, जुलाब, कुपोषण, जन्मजात दोष आणि अपघात यांसारखी कारणं बालरोग तज्ज्ञांनी सांगितली आहेत। बालमृत्यू दराच्या या चिंताजनक स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना राबवणं आवश्यक आहे। आरोग्य सेवांच्या कार्यक्षमता वाढवणं, तज्ज्ञांची संख्या वाढवणं आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी पाऊल उचलणं आवश्यक आहे। एकाही बालकाचा कुपोषणामुळे मृत्यू होऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष कृती पथक तयार करण्यात येईल असं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं। आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग यांची एक स्पेशल टास्क टीम आम्ही त्या ठिकाणी फॉर्म करून पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील। महाराष्ट्रातील नवजात शिशु मृत्यू दर हा प्रति 1000 जन्मांमागे 11 असून राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा हा दर कमी असल्याची सारवासारव राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली असली तरी यावर आपण अद्याप मात करू शकलो नाही, ही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।